एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीने 120 कोटींचा निधी, दरमहा 7 तारखेला पगाराचं आश्वासन. प्रोटोकॉल मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची घेतली भेट. अर्थ खात्याचे अधिकारी परिवहन विभागाची फाईल अर्थमंत्र्यांकडे खरे तर पोहोचूच देत नाही. तर प्रताप सरनाईकांचा आरोप. एसटीसाठी 928 कोटी मागितले पण केवळ 272 कोटीच मिळाल्याची माहिती. मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यात सुरू केली. उदयनराजेंच्या विधानानं नवा वाद. खोडसाळ पद्धतीने इतिहासाची छेडछाड नको, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. अमित शहांचा आजचा मुक्काम पुण्यात. उद्या सकाळी अमित शहा पुण्यातून रायगडला जाणार. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात घोषणा होण्याची शक्यता. मुंबईतील फिल्म सिटी कुठेही जाणार नाही. जगभरातील फिल्म इंडस्ट्री मुंबईमध्ये येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह. ज्या दिवशी परतफेड करेल त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपींना 21 एप्रिलला शिक्षा सुनावणार. आरोपी अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी, फळणीकरला सुनावली जाणार शिक्षा. आणि सोनं पुन्हा महागलं. सोन्याचे दर 96,000च्या घरात. गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.